नमो नारायण. आज आयुर्वेदाचार्य गुरुवर्य महंत नारायणानंदजी सरस्वती महाराजांच्या कृपा आशीर्वादानं, नाथबाबांच्या प्रभुदत्तांच्या आशीर्वादानं आपला जो संकल्प होता वृक्ष लागवडीचा पहिला टप्पा, या पहिल्या टप्प्यासाठी आज आपल्याकडं जवळपास 107 झाडं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची झाडं उतरवण्यात आलेली आहेत. यामध्ये आपण जर आता बघितलं गुरुमाऊलीच्या आशीर्वादानं आपल्याकडे आता इथे 10 नारळ आहे. त्याच्यामध्ये हॉस्टन जातीचा जो पाम आहे तो 15 आहेत आणि बॉटल पाम जो आहे इकडे या बाजूला त्याच्या पाठीमागे आहेत तर तो 10 पाम आहेत. वडाचे झाड आहेत या ठिकाणी आपल्याकडं, मोरपंखीचं झाड आहेत, प्राजक्ताची झाड आहेत, आवळ्याची सुद्धा आपण काही झाडं आणलेली आहेत. महोगणी सारखं उंच जाणाऱ्या झाड आहेत, हे बकुळा आहेत आपल्याकडं. त्याबरोबरच सप्तपर्णीचं सुद्धा झाड आपल्याकडे आलेलं आहे. आणि हा जो दिसतोय हा स्पायकस आहे आणि या स्पायकसचे सुद्धा आपण 10 मोठाल्या हुंड्या आणलेल्या आहेत, जेणेकरून आश्रमाच्या वातावरणामध्ये त्याची एक वेगळी झलक तयार होईल. आणि हा महोगणीचा प्लांट आहे, ह्या 10 महोगणी आपल्याकडे आलेल्या आहेत. आणि इकडे जर आपण बघितलं तर हा स्पायकस आहे आणि स्पायकसच्या बाजूला इकडं हे दादा आहेत, इथं हे अशोकाचे 10 झाडं आहेत, ही सुद्धा मोठाली झाडं आहेत. तर अशा पद्धतीनं जवळपास असे एकूण मिळून आपल्याकडं 107 झाडं झालेली आहेत. आपला संकल्प होता 101 झाडांचा आणि सर्व भाविकांनी सहकार्य केलं. ज्यांनी केलं त्यांनाही खूप खूप धन्यवाद, ज्यांनी नाही केलं त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आता विनंती एकच आहे, 11 ऑगस्ट हे आपल्या सगळ्यांची एक आनंदाची पर्वणी आहे. जो आपला संकल्प होता, जो आपला संकल्प आहे तो पूर्णत्वाकडे नेण्यासाठी पहिली पायाभरणी म्हणजेच या झाडांचं वृक्षारोपण, याचबरोबर या जागेचं भूमिपूजन. जे शिवनाधाम या ठिकाणी आपल्याला तीर्थक्षेत्र निर्माण करतोय आपण, जे हेमाडपंथी मंदिर बांधण्याचा जो आपला संकल्प आहे याचा आपण भूमिपूजन करणार आहेत, शिलालेख पूजन होणार आहेत. याबरोबरच मंदिर कसं असणार आहे यासाठीचा आपण एक मोठा फलक या ठिकाणी, मंदिराचा डायग्राम या ठिकाणी करणार आहोत. आणि जे जे स्वयंसेवक मंडळ आहेत त्यांनी 8 तारखेपासूनच आपल्या आश्रमाच्या संपर्कात राहायचं, इथे हजर राहायचं आहे. ज्यांना ज्यांना ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्यांनी आवर्जून हजर राहायचंय आणि ज्यांना जबाबदाऱ्या दिल्या नाही त्यांनी त्यांच्याही पेक्षा जास्त आवर्जून हजर राहायचंय. कारण असं म्हणायला नको का आम्हाला जबाबदारी कळली नाही. आपण येणं, आपण हजर होणं आणि स्वतःहून या उपक्रमात सहभाग घेणं हीच आपली जबाबदारी आहे. त्यामुळे कुणीही निमंत्रणाची वाट पाहू नये अशी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो. 107 झाडांमध्ये बघा किती मोठा प्रचंड ऑक्सिजन ओटू तयार होणार आहेत. आयुर्वेदाचार्य महंत नारायणानंदजी सरस्वती महाराज सांगतात ते ऑक्सिजन देतील, सावली देणारे झाड नसले चालेल, परंतु ऑक्सिजन देणारी झाडं पाहिजे. आणि या ठिकाणी आश्रमाचं सुशोभीकरण कसं होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. महंतांच्या आज्ञेनुसार आम्ही सर्व झाडं या ठिकाणी आणलेली आहे. आणखी काही झाडं येतील परंतु त्याला थोडा वेळ लागेल. म्हणून 11 तारीख सर्वांनी नोंद करून ठेवायची. परंतु यायचं कधी तर 8 ऑगस्टला